प्राजक्ताच्या काकांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती आपले पती सागर आणि मुलं रिद्धी आणि राजवीर सर्वजण सकाळीच माहेरी निघाली. प्राजक्ताचं माहेर आणि सासर यांच्यात फारसे अंतर नव्हतं. त्यामुळे सकाळी 6 वाजता निघून 11 वाजेपर्यंत ती माहेरी पोहोचली. कार्यक्रमामुळे तिथे खूप गर्दी होती. प्राजक्ता आणि सागर घरात गेले, पण कोणीही त्यांच्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. घरात आई होती, पण तिलाही कोणीतरी मागच्या दारी बोलवलं. त्यामुळे ती तिकडेच कामात गळून गेली. घरात बसायला जागा नव्हती, कारण गर्दी खूपच होती. प्राजक्ताने आपली बॅग आत घेत ठेवली. रिद्धी आणि राजवीर आईवडिलांसोबतच होते, पण घरात पोहोचताच ते इतर मुलांसोबत खेळण्यात गुंग झाले. प्राजक्ताने स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास भरून सागरला दिला. तिलाही तहान लागली होती, म्हणून तिनेही पाणी प्यायले. घरात बसायला जागा नव्हती, म्हणून ती बाहेर गेली आणि रिकामी खुर्ची मिळते का ते पाहू लागली. पण कुठेच रिकामी खुर्ची नव्हती. बराच वेळ शोधल्यानंतर अचानक तिच्या काकूने तिला हाक मारली. मग ती त्यांच्यासोबत बोलत बसली. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तिला आठवलं की ती खुर्ची शोधायला आली होती. मग तिने काकूंना विचारलं, अगं काकू, एखादी खुर्ची असेल तर दे ना, तुझे जावाई किती वेळापासून उभेच आहेत. काकू म्हणाल्या, अगं बाई, होय का, थांब मी देते. प्राजक्ता काकूंच्या घरी गेली. कोपऱ्यात काही जादा खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यातली एक खुर्ची घेऊन ती आईच्या घरी परत आली. पाहिलं तर सागर अजूनही तिथेच उभे होते. प्राजक्ताने त्यांना ती खुर्ची द्यायला जायचा प्रयत्न केला, पण त्यांना खूप राग आला. ते चिडून म्हणाले, नकोय मला तुझी खुर्ची, ठेव तिकडेच. असं म्हणून ते घराबाहेर निघून गेले. त्यांच्या मागे खुर्ची घेऊन जाणं प्राजक्ताला योग्य वाटलं नाही, म्हणून तिने ती खुर्ची तिथेच ठेवली. बाहेर अनेक नातेवाईक जमले होते. त्यांच्यासमोर सागरच्या मागे फिरून त्यांचा राग शांत करायचा प्रयत्न करणं तिला शोभनीय वाटलं नाही, म्हणून ती शांत राहिली. सागर आता हातात फोन घेऊन चालत चालत बाहेर गल्लीत निघून गेला. तिथे फारसे नातेवाईक नव्हते. प्राजक्ताच्या मावशीने तिला हाक मारली, म्हणून ती तिच्याकडे गेली आणि तिच्यासोबत गप्पा मारायला लागली. खूप पाहुणे आले होते, पण अजून काही मंडळी येणं बाकी होतं. हळूहळू दुपारच्या 1 वाजेपर्यंत सगळे पाहुणे पोचले. 2 वाजेपर्यंत साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला. साखरपुड्यात सगळ्यांना टोपी आणि रुमाल देण्यात आले. प्राजक्ता सागरला शोधत होती, कारण त्यांनाही टोपी, रुमाल आणि टिळा लावायचा होता, पण ते कुठंच दिसत नव्हते. इकडे तिकडे जाऊन 2-3 जणांना विचारलं, पण कोणीही सांगितलं नाही की ते कुठे आहेत. सागरच्या मोबाईलवर फोन करून पाहिला तर फोन लागत नव्हता. एकदा लागला तर व्यस्त असा संदेश येत होता. नंतर पुन्हा प्रयत्न केला, पण नेटवर्कच्या समस्येमुळे काहीच झालं नाही. 3:30 वाजेपर्यंत साखरपुड्याचा सर्व कार्यक्रम संपला आणि नंतर जेवणाची तयारी सुरू झाली. प्राजक्ता घरी आली तर दाराला कुलूप होतं. तिच्याकडे एक चाबी होती. तिनेच कुलूप उघडलं. घरात पाहिलं तर स्वयंपाकघरात थोडे पोहे बनवले होते. काही पडलेले दिसत आणि भांडीही थोडी अस्तव्यस्त होती. मोटरसायकल बाहेरच लावलेली होती. त्यामुळे सागरने ती घरीच ठेवली आणि कुठेतरी बाहेर गेला असावेत असा तिला अंदाज आला. कदाचित गावात नसतील, शेतात गेले असतील. प्राजक्ताने घरी येऊन पुन्हा स्वयंपाक केला. रिद्धी आणि राजवीरला जेवायला दिलं आणि त्यांना सांगितलं, बाळांनो, मी शेतात जाते, काही लागलं तर फोन कर. मुलं म्हणाली, ठीक आहे आई. प्राजक्ता शेतात गेली. सगळीकडं पाहिलं, पण सागर कुठे दिसत नाही. आमच्या शेताच्या शेजारी इतर लोकांची शेती होती. तिथेही पाहिलं, पण तिथेही नव्हते. काय करावं तिला काहीच कळेना. दुपार झाली तरी सागरचा पत्ता लागला नाही. शेवटी दुपारी पुन्हा घरी आली. मुलांना विचारलं, बाळांनो, पप्पा घरी आले होते का? मुलगी म्हणाली, हो आले होते ना. त्यांनी जेवण केलं आणि म्हणाले, मला थोडं काम आहे, मी बाहेर जातो. हे ऐकून प्राजक्ताला थोडा दिलासा मिळाला. किमान ते घरी येऊन जेवून गेले. तिने जेवणाचा डब्बा शेतात नेला होता. तो तसा झाडाला बांधून राहिला होता. घाईत घरी आल्यामुळे ती विसरली होती. ती पुन्हा शेतात गेली. डबा झाडावरून सोडला आणि घरी परत आली. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. तेव्हा सागर बाहेरून घरी आले. ते घरात आले तेव्हाच प्राजक्ताला त्यांच्याशी खूप काही बोलायचं होतं. बऱ्याच गोष्टी मनात होत्या, पण तिला माहीत नव्हतं तो रागात आहेत.
तिने लगेच बोलायला सुरुवात केली असती तर कदाचित ते संतापले असते, म्हणून ती काही काळ बोलली नाही. शांतपणे वेळ घालवला. तिने ठरवलं. तिने चहा बनवला, मुलांना दिला आणि सागरसाठीही चहाचा कप घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली. तिला माहिती होतं की संध्याकाळी सागरला चहा हवाच असतो. कितीही रागात असले तरी चहा मात्र घेतातच. प्राजक्ताने चहा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाली, अहो चहा घ्या. स्वयंपाकघरात मीराच्या तव्यावर भाजत ठेवल्या आहे. उशीर केला तर त्या करपून जातील. सागरने रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि मग दुसरीकडे नजर वळवली, पण चहा घेतला. प्राजक्ता काही न बोलता स्वयंपाकघरात परत आली आणि तिने एक सुस्कारा टाकला. तिनं पटापट स्वयंपाक केला. मुलांना जेवायला वाढलं. सागरलाही सांगितलं, चला गरम गरम जेवायला तयार आहे. ते म्हणाले, मला भूक नाही, नंतर जेवण. प्राजक्ताने पुन्हा आग्रह केला पण त्यांनी ऐकलंच नाही. तिने त्यांचा ताट जेवण वाढलं पण तरीही त्यांचे लक्ष दिलं नाही. अखेर ते पलंगावर झोपायला गेले. प्राजक्ताला खूप राग आला पण काही करायचं नव्हतं. तिने सरळ आवरलं आणि न जेवता झोपायला गेली. मुलं जेवून झोपली होती पण तिच्या पोटात अन्न गेलंच नव्हतं, म्हणून झोप लागत नव्हती. ती रात्री बराच वेळ जागीच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताने आंघोळ वगैरे केली. नाश्ता झाला. मुलांना शाळेत जायचं होतं म्हणून दोघं तयारी करून शाळेत निघून गेली. सागरही उठले आणि त्यांनी आंघोळ केली. प्राजक्ताने त्यांना नाश्ता दिला. ते नाश्ता करत असताना बाहेरून सुलोचना काकू आल्या. त्या घरात आल्या आणि दरवाजाजवळ प्राजक्ताला जोराने हाक मारली. प्राजक्ता कुठे आहेस? प्राजक्ता स्वयंपाकघरात काम करत होती. तिथून बाहेर आली आणि म्हणाली, अगं काकू बोल ना, काय झालं? काकू म्हणाल्या, प्राजक्ता काय झालं? कधी आलीस गावावरून? प्राजक्ता म्हणाली, कालच आले की. काकू म्हणाल्या, अच्छा हो का, बरी आहे ना तब्येत? हो बरी आहे. काय झालं? काकू म्हणाल्या, होतं माहेरी गेलीस आणि तिथून कॉल केला होता, काही विचारायचं होतं, पण नंतर तू काही बोललीच नाहीस. प्राजक्ता म्हणाली, अगं काकू जाऊ दे, काही नाही, असंच होतं. सागर आता प्राजक्ताकडे एकटक पाहू लागले. त्यांना कळालं की प्राजक्ताने त्यांच्या पाठीमागे सुलोचना काकूंना कॉल केला होता जेव्हा ते घरी निघून आले होते. प्राजक्ता म्हणाली, बरं सुलोचना काकू, नाश्ता झाला का तुमचा? त्या म्हणाल्या, अगं नाही, आता करायचा आहे. प्राजक्ता म्हणाले, चला मग, मी मस्त कांदा पोहे बनवले आहेत, गरम गरम खाऊया. काकू म्हणाल्या, अगं नको बाई, मला पोहे पचत नाही, मी घरी जाऊन काहीतरी खाईन. प्राजक्ताने आग्रह केला त्यामुळे त्यांनी थोडेसे पोहे खाल्ले. थोडा वेळ त्या बसल्या आणि मग निघून गेल्या. सागरही नंतर काही बोलले नाहीत. त्यांनी मोबाईल चार्जिंगवरून काढला, चप्पल घातली आणि बाहेर निघून गेले. आता मे महिना सुरू झाला होता. सर्वत्र पाऊस पडायला लागला होता. शेतात काही कामं बाकी होती, पण सागर तर प्राजक्ताशी व्यवस्थित बोलतही नव्हते. शेतात येत नव्हते. शेतीची नांगरणी काढायची बाकी होती. पुढचे 3-4 दिवस सागर प्राजक्ताशी बोललेच नाहीत. मग एके दिवशी न राहून प्राजक्ता म्हणाली, अहो शेतीची नांगरणी करून घ्या, आता पाऊस पडायला सुरू झाला आहे. इतर लोकांनी तर पेरणी सुरू केली आहे, आपण कधी शेतात पेरणी करणार आहोत? बराच वेळ ती बोलली पण सागरने काहीच उत्तर दिलं नाही. पण गावातल्या एका माणसांनी त्यांना कामावर लावलं. ट्रॅक्टरही सांगितलं आणि शेताची नांगरणी करून घेतली. मे महिन्यात दररोज पाऊस पडायला लागला. नद्या नाले भरून वाहू लागले. आमच्या गावाजवळ एक धरण आहे, तेही भरलं. तसं पाहिलं तर दरवर्षी आम्ही जूनमध्ये पेरणी करायचो, पण यावर्षी मे महिन्यातच असा पाऊस सुरू झाला की जणू पावसाळा सुरू झाला आहे असं वाटू लागलं. सर्व लोकांनी मे महिन्यातच पेरण्या सुरू केल्या. आपणही पेरणी करून घेऊया. सागरने गावातल्या काही मजुरांना कामाला बोलवलं. त्यांची बरीच शेती आहे. काही ठिकाणी ज्वारी पेरली, काही ठिकाणी कापूस लावला. 2 एकर शेतात डाळिंब आहेत आणि 2 एकरात ऊस लावलेला होता. पेरण्या झाल्या. पाऊस नियमित पडू लागला. पीक बहरू लागली आणि सगळीकडे हिरवळ पसरली. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. प्राजक्ताला गावावरून येऊन आता 1 महिना झाला होता, पण सागर तिच्याशी व्यवस्थित बोलतच नव्हते. फक्त कामापुरताच बोलायचा. ते तिच्याशी नीट बोलत नाहीत त्यामुळे तिला वाईट वाटायचं. पण काय करणार, कदाचित त्यांना राग आलेला असेल. त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच होता. रोज सकाळी सागर आणि प्राजक्ता शेतात जात. रिद्धी आणि राजवीर शाळेत जात. एके दिवशी ते शेतात गेले होते. पीक मोठी झाली होती.
पण त्यात गवत वाढलं होतं, त्यामुळे गवत काढण्याचं काम सुरू होतं. शेतात काही बायांना कामाला लावलं होतं. डाळिंबाच्या बागेतही खूप गवत झालं होतं. डाळिंबाला फवारणी करायची होती, त्यासाठी तिथे एक माणूस काम करत होता. सागर डाळिंबाच्या बागेतच होता. प्राजक्ता त्याच्याकडे गेली. ते विहिरीजवळ काहीतरी करत होते. प्राजक्ता मुद्दाम त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, यावर्षी डाळिंबाची बाग खूप चांगली फुलली आहे. मला वाटतं यावर्षी आपल्या डाळिंबाच्या शेताचं चांगलं उत्पन्न येईल. अहो बघा ना तिकडे, कापूस पण किती छान आहे. गुडघ्यापर्यंत कापूस झाला आहे. यावर्षी पाऊस पण लवकर आला नाही का? प्राजक्ता एकटीच बडबडत करत होती, पण सागर काहीच उत्तर देत नव्हते. ती म्हणाली, अहो काय झालं, तब्येत बरी नाही का तुमची? सागरने उत्तर दिलं, हो काय होणार आहे माझ्या तब्येतीला, तुम्ही काही बोलत नाही त्यामुळे विचारलं. प्राजक्ता म्हणाली, काय बोलू सांगा, काही इच्छा आहे का तुमची? काय बोलावं? सागर म्हणाले, अहो माझं काही चुकलं का? प्राजक्ता म्हणाली, नाही तुमचं तर काही चुकलं नाही, पण माझं चुकलं. मी तुमच्या माहेरी आलो, तुमच्या काकांच्या मुलींच्या साखरपुड्यासाठी आलो. प्राजक्ता म्हणाली, असं काय बोलत आहात तुम्ही? मग काय बोलू सांग? सागर म्हणाले, अहो पण काय झालं होतं तुम्हाला त्या दिवशी? साखरपुड्याच्या कार्यक्रमातही तुम्ही काही सांगितलं नाही आणि तसेच घरी निघून आलात. तिथे सर्वजण तुमची विचारपूस करत होते. सर्वांना चिंता वाटत होती की तुम्ही अचानक कुठे निघून गेलात. प्राजक्ताने स्पष्ट केलं. सागर म्हणाले, अच्छा एवढी चिंता आहे का तुमच्या माहेरच्यांना जावयाची? त्यांनी विचारलं, हो मग राहणार नाही का चिंता? मग जेव्हा जावाई घरी आला त्यांनी पाणी विचारलं का? त्याला बसायला जागा द्यायची काही किंमत आहे की नाही जावयाची? आपण तुझ्या माहेरी गेलो, मी किती वेळा उभा राहिलो, पण कोणी साधं पाणीही विचारलं नाही. अच्छा म्हणून तुम्हाला राग आला का? सागर म्हणाला, राग नाही येणार तर मग काय? मला काय माहीत होतं तुझ्या माहेरी माझा असा अपमान होणार आहे. जर मला आधीच माहीत असतं तर मी आलोच नसतो तुझ्यासोबत. प्राजक्ताने समजावलं, अहो कोण कशाला तुमचा अपमान करेल? ते सर्व कामात व्यस्त होते. साखरपुड्याचा कार्यक्रम होता, आपण तेव्हाच तिथे पोहोचलो. सर्वजण व्यस्त होते, त्यामुळे आपल्याकडे कोणाला लक्ष देता आलं नाही. सागर म्हणाला, बरं आपण आपल्या घरी कार्यक्रम करतो तेव्हा कोणाकडे दुर्लक्ष करत नाही. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं मनात ठेवायचं नसतं. प्राजक्ता म्हणाली, ठीक आहे, मी कोणाला काही बोललो नाही, मी फक्त माझ्या घरी निघून आलो. तुम्हाला काही वाईट बोललो का? तिथे तुमच्या माहेरच्यांच्या लोकांना काही बोललो का? प्राजक्ता म्हणाली, हो ठीक आहे, पण तुम्ही असं निघून यायला नको होतं, ते योग्य वाटलं नाही. त्या लोकांना खूप वाईट वाटलं. सागर म्हणाला, अच्छा तुझ्या माहेरच्या लोकांना वाईट वाटलं तर मग आता मी त्यांची माफी मागू का? प्राजक्ता म्हणाली, अहो मी तसं नाही म्हणत. सागर म्हणाला, मग काय म्हणायचं आहे तुला? फालतू तू डोकं लावू नकोस माझ्याशी, आधीच माझं डोकं दुखतंय. प्राजक्ता म्हणाली, मी डोकं लावत नाहीये, मी फक्त तुम्हाला विचारत होते. आता बोलवलं की चुकीचं आहे का? सागर म्हणाला, हे बघ तुला जर माझ्याशी भांडण करायचं असेल तर सांग, मग हे सगळं काम बाजूला ठेवतो आणि तुझ्यासोबत भांडत बसतो. प्राजक्ता म्हणाली, मी तुमच्यासोबत भांडण करण्यासाठी आले नाही, मी तिकडे काम करत होते, मी फक्त तुमची समजूत काढायला आले. सागर म्हणाला, अच्छा तू मला लहान मुलगा समजते का माझी समजूत काढायला आली? आधी तू अक्कल धर, तुझ्या माहेरच्या लोकांना अक्कल शिकव आणि मग माझी समजूत काढायला ये. प्राजक्ता म्हणाली, माझे माहेरचे लोक तुम्हाला काही अक्कल नसलेले वाटतात का? काहीही बोलू नका. सागर म्हणाला, प्राजक्ता तुझ्या माहेरच्या लोकांना खरंच अक्कल नाही. आधीही त्यांनी माझ्यासोबत असंच केलं होतं. त्यांना जर माझा अपमान करायचा असेल तर मला बोलवलं कशाला? प्राजक्ताने पाहिलं, सागरने थोडी दारू प्यायली होती, त्यामुळे ते काहीही बोलत होते. ती म्हणाली, अहो तुम्ही आता दारू प्यायली, दारूच्या नशेत तुम्ही काहीही बोलत आहात. सागर म्हणाला, मी दारूच्या नशेत नाही, मला चांगलं कळतंय. प्राजक्ता मी काय बोलतोय तुला माहीत आहे का? तुला तुझ्या माहेरच्या लोकांची काही चूक दिसत नाही, पण तू माझी चूक बाहेर काढतेस. प्राजक्ता म्हणाली, तुम्ही दारू पिता म्हणूनच माहेरी तुमचा मान राखला जात नाही. सागर म्हणाले, अच्छा तुझ्या माहेरचे लोक पैसे देतात का मला दारू प्यायला? ते कशाला देतील? तुम्हाला दारू प्यायची आहे तर तुमच्या पैशांनी प्या. प्राजक्ता म्हणाली, मग माझ्या पैशांनी मी दारू पितो, तुझ्या माहेरच्या लोकांना कशाला वाईट वाटायचं? सागर म्हणाले, दारू पिऊन तुमची अक्कल कुठे जाते काय माहीत.
काही बोलायला लागता. प्राजक्ता म्हणाली. प्राजक्ता, तू आता जास्त बोलू नकोस, नाहीतर एक कानाखाली देईन तुझ्या. प्राजक्ता म्हणाली. होय, द्या माझ्या कानाखाली, माझी चूक आहे ना. जास्त बडबड करू नकोस प्राजक्ता. सागर प्राजक्ताजवळ चालत आले. प्राजक्ता म्हणाली. मग काय कराल? सागर म्हणाला. काय करेन दाखवू का तुला? त्यांनी जोराने प्राजक्ताच्या डाव्या कानाखाली त्याच्या उजव्या हाताने एक चापट मारली. एवढ्या जोराने मारली की खरंच प्राजक्ताच्या डोक्यात मुंग्या आल्या. काही वेळ काय करावं तिला काहीच कळलं नाही. एवढ्या जोराने मारल्यावर ती तिथेच खाली बसली. थोडा वेळ तिला काहीच उमगलं नाही. सागरला खूप राग आला होता. त्यांनी आता प्राजक्ताशी काही न बोलता तिथून सरळ डाळिंबाच्या बागेत निघून गेले. तिकडे एक माणूस फवारणी करत होता. प्राजक्ता बराच वेळ तिथेच बसून राहिली. सागरने आयुष्यात पहिल्यांदाच प्राजक्तावर हात उचलला होता. तिला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण काय करणार, काही समजलं नाही. खूप वेळ ती तिथेच बसून राहिली. तिला अपेक्षा होती की सागर तिथे येईल, पण ते आलेच नाहीत. शेवटी ती उठली, पाण्याच्या माठ्याजवळ गेली. चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं, चेहरा धुतला आणि मग बायांकडे जिथे काम चालू होतं तिथे गेली. प्राजक्ताच्या शेजारची सुलोचना काकू आमच्या शेतात आली होती. तिला वाटलं काहीतरी घडलंय, म्हणून ती विचारत होती. काय झालं प्राजक्ता? तुझ्या नवऱ्याशी भांडण झालं का? तुझा नवरा तुला काही बोलला का? प्राजक्ता म्हणाली. नाही हो काकू, काहीच नाही. तिने सुलोचना काकूंना काहीच सांगितलं नाही. तिला असंच वाटू द्यायला सांगितलं. अजून तर बायका तिथेच होत्या. त्यांच्या समोर ती काही बोलली नाही. तिचा मूड खराब झाला होता. संध्याकाळपर्यंत ती बायकांसोबत राहिली, पण कोणाशी जास्त बोलली नाही. संध्याकाळी घरी आली. मुलं ट्युशनला गेली होती. ती स्वयंपाकाला लागली. ट्युशनवरून आली तेव्हा सागरही शेतातून घरी आला, पण आता त्यांच्यामध्ये काहीच बोलणं झालं नव्हतं. संध्याकाळी त्यांनी जेवण केलं, पण सागर आणि प्राजक्तामध्ये काहीच बोलणं झालं नाही. मुलं विचारत होती, आई बाबा काय झालं? पण पप्पा कुणाशी काही बोलत नाहीत. किती दिवस झाले? आई, काय झालं आहे तुमच्यात? प्राजक्ता म्हणाली. बाळा, काहीच झालं नाही आमच्यात. त्यांचं डोकं दुखत असेल ना, म्हणून ते काही बोलत नाहीत. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे? मुलांनी त्यांचं होमवर्क तिला दाखवलं. तिला जास्त कळत नसलं तरी थोडंफार विचारलं तर ते अगदी फटाफट उत्तरं देत होते. तिची दोन्ही मुलं शाळेत आणि अभ्यासात खूप हुशार होती. मुलांशी थोडा वेळ बोलून सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता वगैरे झाला. मुलांची शाळेची तयारी केली. मुलं शाळेत निघून गेली. ते दोघेही शेतात गेले. शेतात गवत काढण्यासाठी काही बायकांना कामावर ठेवलं होतं, पण प्राजक्ता कोणाशी जास्त बोलली नाही, कारण तिला खूप वाईट वाटत होतं. आता दिवस असेच पुढे जाऊ लागले. सागर आणि प्राजक्ताचं बोलणं अत्यंत कमी झालं. 1 महिना झाला, पण त्यांचं एकही शब्द बोलणं झालं नाही. 3-4 महिने उलटून गेले. दिवाळी आली. दिवाळीला प्राजक्ता माहेरी गेली. मुलंही त्यांच्यासोबत होती, पण तरीही सागरचा राग जात नव्हता. वरून त्यांनी तिला चापट मारली होती आणि तेच तिच्यावर रुसले होते. दिवाळीनंतर प्राजक्ताच्या काकांच्या मुलीचं लग्न ठरलं. त्यांना मूळ आमंत्रण आलं होतं. प्राजक्ताने ठरवलं होतं की सगळे जाऊन 4-5 दिवस तिथेच राहायचं, पण सागरने साफ नकार दिला. प्राजक्ताने खूप आग्रह केला, पण सागरने ठाम निश्चय केला की ते लग्नाला येणार नाहीत. काकांच्या मुलींच्या लग्नाच्या कार्यक्रमात प्राजक्ता आणि मुलं तिघे गेले. सागर आला नाही. लग्न खूप उत्साहात पार पडलं. प्राजक्ताच्या काका काकूंनी त्यांना बरेच फोन करून लग्नासाठी येण्यास सांगितलं होतं. मूळ पत्रिका पाठवली होती, पण सागर आला नाही. काका काकूंना वाईट वाटलं, पण प्राजक्ताने त्यांना सांगितलं की सागरची तब्येत बरी नाही म्हणून ते आले नाहीत. सागरने त्याच्या मनाप्रमाणे केलं. प्राजक्ताला वाटलं सागरचा राग शांत झाला असेल, पण तरीही ते तिच्याशी नीट बोलतही नव्हते. एकदा मुलांची सहल जाणार होती. रिद्धी आणि राजवीर एकाच शाळेत होती. त्यांची सहल वेरूळच्या लेण्या बघायला जाणार होती. दोघं सहलीला गेले. शनिवार आणि रविवार शेतात काहीच काम नव्हतं, त्यामुळे शनिवार निघून गेला, पण रविवारच्या दिवशी सागर आणि प्राजक्ता दोघे घरात होते. मुलं घरात असतात, त्यामुळे त्यांना एकांत वेळ मिळत नाही, पण आता मुलं सहलीला गेली होती, त्यामुळे आज त्यांना एकांतात वेळ मिळणार होता. याच गोष्टीने प्राजक्ताच्या मनात सकाळपासून हुरहुर निर्माण झाली होती. आज तिने छान पिवळ्या रंगाची साडी घातली होती, ज्यावर चॉकलेटी रंगाची फुलं होती. तिला माहीत होतं की सागरला ही साडी खूप आवडते, त्यामुळेच आता त्याच्या पसंतीची साडी घातली होती. सकाळी छान स्वयंपाक केला, जेवण वगैरे झालं. दुपारी ते शेतात जाण्याऐवजी घरातच होते. प्राजक्ताला अपेक्षा होती की आज सागरकडून थोडे प्रेम मिळेल,
बरेच महिने झाले होते त्यांना एकांत वेळ मिळालेला नव्हता. सागर सोफ्यावर बसून मोबाईल बघत होते. प्राजक्ता एकदा गोदरेज कपाटाजवळ गेली. स्वतःला आरशात पाहिलं. केस थोडे विस्कटलेले होते, व्यवस्थित केले. साडीचा पदरही नीट जमावला आणि सागरजवळ गेली. त्याच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली, अहो काय करत आहात? पण ते काहीच बोलले नाहीत. प्राजक्ता मुद्दाम त्यांच्याजवळ बसली. तिला दाखवायचं होतं की ते मोबाईलमध्ये काय बघत आहेत, पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. प्राजक्ता म्हणाली, अहो आज तुमच्या आवडीची साडी घातली आहे, बघा ना कशी दिसते आहे मला. सागरने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ही बरी दिसते. प्राजक्ताने एक हात सागरच्या हातावर ठेवला. त्याच्या बोटामध्ये आपल्या हाताची बोटं घातली आणि थोड्या लाडाने बोलू लागली. ती अगदी त्याच्या जवळ खेटून बसली होती. तिला अपेक्षा होती की सागर तिला प्रेमाने जवळ घेतील, पण त्यांनी तसं काही केलं नाही. ते म्हणाले, अगं प्राजक्ता काय करतेस, मला झोपायचं आहे. असं बोलून ते पलंगावर लोळले. चादर अंगावर घेतले आणि झोपले. प्राजक्ता तशीच तिथे बसली होती. तिला खूप वाईट वाटलं. बराच वेळ तिथे बसून राहिली, पण सागर पुढे तिच्याशी काही एक शब्दही बोलला नाही. जवळ घेतलं तर सोडाच. शेवटी ती निराश होऊन तिथून उठली आणि बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी मुलंही सहलीहून परत आली. त्यांची सहल खूप चांगली झाली होती. त्यांनी सहलीचे काही फोटो प्राजक्ताला दाखवले. तिला आठवलं, लहानपणीची शाळेत असताना आमची ही सहल जाणार होती, पण आईवडिलांनी परिस्थिती ठीक नव्हती, पैसे नव्हते, त्यामुळे ती सहलीला जाऊ शकली नाही. पण असो, मुलांना तर जायला मिळालं ना, त्याच्यातच समाधान मानावं. आता दिवस असेच पुढे जाऊ लागले. सागर आणि प्राजक्ताचं अजून व्यवस्थित जमत नव्हतं. ते तिच्याशी बोलतही नव्हते, फक्त कामापुरतं बोलायचे. बराच वेळ रात्री प्राजक्ताला वाटायचं की प्रेमाने सागरने तिला जवळ घ्यायला पाहिजे, पण त्यांचा तिच्यावर एवढा राग होता की ते तिला जवळ घेणं तर लांबच, तिच्याशी नीट बोलतही नव्हते. दिवसेंदिवस त्यांच्यामधले अंतर वाढत गेले. प्राजक्ताच्या माहेरचा विषय निघाला की सागर खूप संतापायचा. सागरने प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांना 30,000 रुपये दिले होते. 2 वर्ष झाली, पण त्यांनी अजून ते पैसे परत केले नव्हते. त्याबद्दलही सागर कधी कधी बोलायचे. प्राजक्ताच्या माहेरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांना एकदा पैशाची गरज होती, म्हणून त्यांनी 30,000 रुपये घेतले होते, पण काही कारणास्तव त्यांनी अजून पैसे परत केले नव्हते. त्यावरूनही सागर प्राजक्ताला अधूनमधून खूप बोलत होते. एके दिवशी सकाळी प्राजक्ता आणि सागर शेतात गेले होते. शेतात डाळिंबाच्या बागेत पाणी सोडायचं होतं. शेतात फारसं काम नव्हतं, त्यामुळे आज मजूरही आले नव्हते. सकाळी खूप ऊन पडलं होतं, त्यामुळे प्राजक्ताने घरून निघताना फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली भरून घेतल्या होत्या. दुपारपर्यंत त्या थंड राहतात. प्राजक्ता आणि सागरने सोबत जेवण केलं, पण नेहमीसारखं ते तिच्याशी फारसे बोलले नाहीत. दुपारी 2 वाजता त्यांचं जेवण आटपलं, पण अचानक आभाळ भरून आलं. खूप जोराचं वादळ सुटलं. 15 मिनिटातच असं वाटू लागलं की आता खूप पाऊस पडणार आहे. प्राजक्ता सागरला म्हणाली, अहो चला घरी जाऊया, पाऊस आला तर आपली पंचायत होईल. सागर म्हणाले, अगं आता ह्या वेळेला कुठे पाऊस येणार, हे काही पावसाळ्याचे दिवस आहेत का? प्राजक्ता म्हणाली, पण बघा ना वातावरण कसं झालं आहे, किती ढग आले आहेत भरून, वादळही खूप सुटलं आहे. मला तर वाटतं आपण घरी गेलो तर बरं राहील. सागर म्हणाले, अगं तू काय टेन्शन घेऊ नकोस, पाऊस येणार नाही. तिकडे थोडं काम राहिलं आहे, मी करून येतो. तुला जायचं असेल तर तू जा. प्राजक्ता म्हणाली, बरं जाऊ द्या, सोबतच जाऊ. सागर डाळिंबाच्या शेतात निघून गेले. प्राजक्ता तिथेच विहिरीजवळ थांबली. जोराने वादळ आणि विजांचा आवाजही येऊ लागला. काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. सागर तिकडेच होते, डाळिंबाच्या शेतात. प्राजक्ता चिंता वाटू लागली, म्हणून ती पावसातच डाळिंबाच्या बागेकडे सागरला शोधायला गेली. ते डाळिंबाच्या झाडाखाली काहीतरी करत होते. प्राजक्ताने त्यांना हाक मारली, अहो चला, किती पाऊस सुरू झाला आहे. ती त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली. डाळिंबाच्या झाडाखाली पण पाऊस एवढा जोरात होता की डाळिंबाचं झाड लहान असल्याने पावसामुळे त्यांचं संरक्षण होऊ शकलं नाही. ते दोघेही ओले होऊ लागले. पुढचे 1-2 तास खूप जोराचा पाऊस पडत राहिला. प्राजक्ता आणि सागर झोपडीत होते. संध्याकाळचे 6 वाजले, पण पाऊस बंद झाला नव्हता. शिवाय पाऊस एवढा पडला होता की सगळीकडे पाणी साचलं होतं. प्राजक्ताने त्याच्याकडून मोबाईल मागितला आणि घरी रिद्धी आणि राजवीरला कॉल केला. 2 मुलं घरी होती. त्यांना आईवडिलांची चिंता वाटत होती. प्राजक्ताने रिद्धीला सांगितलं, अगं बेटा टेन्शन घेऊ नको, आम्ही दोघं शेतात झोपडीत सुखरूप आहोत. तुम्ही दोघं काहीतरी खाऊन घ्या, थोड्या वेळाने पाऊस बंद होईल, मग आम्ही घरी येऊ.
तेवढ्यात सागर म्हणाले, अगं असं कसं घरी जाणार? नदीला पूर आला असेल. खूप पाऊस पडला आहे. जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत आपल्याला घरी जाता येणार नाही. प्राजक्ता म्हणाली, हो नदीला पूर आला असेल हे माझ्या लक्षात राहिलं नाही. तिने रिद्धीला सर्व समजावून सांगितलं आणि फोन कट केला. त्यानंतर प्राजक्ता सागरला म्हणाली, त्यांची चूक, माणूस आहेत, त्यांच्याकडून चूक होते. तुम्ही एवढं मनात ठेवला तर कसं चालेल? इतक्या महिन्यापासून मी तुमच्याशी मागेपुढे लुडबुड करते. तुम्हाला खुश करण्यासाठी, आनंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्ही माझा राग सोडाल. पण तुम्ही तर अजून माझ्यापासून दूर जाताय आणि माझा तिरस्कार करायला लागलात. सागर म्हणाला, अगं प्राजक्ता, असं काही नाही. तुझ्या तिरस्कार कशाला करेन? मी बरं, तुझ्याशिवाय कोण आहे मला? प्राजक्ता म्हणाली, मग असं कशाला वागता माझ्याशी? सागर म्हणाला, अगं राणी, आता प्लीज सोड ना तो विषय. प्राजक्ता म्हणाली, अहो तुम्हाला माहीत आहे का, आल्यापासून वाद चालू आहे. किती महिन्यांपासून मुलंही बघत असतात. यांचा त्यांच्या मनावरही वाईट परिणाम होतो. आपण असं वागायला नको. मी कितीदा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही समजतच नाही. सागर म्हणाले, प्राजक्ता, जे झालं ते विसर. आता मला पण कळालं. माझ्या मनात थोडा राग होता, पण आता मी सोडतो. राग ठीक आहे, पण चल आता स्माईल कर. पण प्राजक्ता मुद्दामच रागीट चेहरा करून उभी राहिली. सागर तिच्याजवळ आले, तिच्या गालावर हात ठेवला, तिच्या केसांची लट मागे केली आणि अगदी जवळ येऊन तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून म्हणाले, अगं राणी, सोड ना आता. जे झालं ते सॉरी ना, ठीक आहे. अगं आता पाया पडू का तुझ्या? प्राजक्ता, सांग. प्राजक्ता म्हणाली, अहो नाही, माझ्या पाया पडून माझ्यावर पातक पडेल. पत्नीने पतीचे पाया पडायचे असतात, पतीने पत्नीचे नाही. सागरने प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवले. आता परत ते दोघे एकमेकांच्या मिठीत स्थिरावले. कालच पाऊस पडल्यामुळे वातावरण अगदी निरभ्र आणि प्रसन्न वाटत होतं. शिवाय रात्री ते इतक्या जवळ होते, त्यामुळे आज सकाळी मनात एक वेगळाच गारवा वाटत होता. कितीतरी महिन्यांपासून त्यांच्यातले वाद आणि आज संपला असा तिला वाटलं. त्यामुळे आतून जो आनंद वाटत होता तो अप्रतिम होता. सागर म्हणाला, बरं चल प्राजक्ता, घरी जाऊया. सागरने मोबाईल काढला, पण मोबाईलची बॅटरी पूर्ण संपली होती. मोबाईल स्विच ऑफ झाला होता. किती वाजले काही कळेना, पण अंदाजे सकाळचे 8-9 वाजले असतील. मग तिथून ते दोघे चालत चालत घरी आले. घरी आल्यानंतर रिद्धी आणि राजवीर धावतच प्राजक्ताजवळ आले आणि खूप प्रश्न विचारू लागले. रात्री काय झालं? इतका पाऊस होता. आई तुम्ही कुठे होतात? प्राजक्ताने त्यांना सर्व सांगितलं. आम्ही शेतातच होतो, पण नदीला पूर आल्यामुळे आम्हाला घरी येता आला नाही. सकाळी पूर ओसरला तेव्हा आम्ही नदी ओलांडून घरी आलो. प्राजक्ताची मुलगी रिद्धी खूप घाबरली दिसत होती. रात्रभर तिला चिंता वाटत असावी की तिचे आई वडील कुठे असतील एवढ्या पावसात. पण जेव्हा तिने प्राजक्ताला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अनमोल हास्य उमटलं. त्या दिवसानंतर सागर आणि प्राजक्ता कधीच वाद झाले नाहीत. ते अगदी प्रेमाने आणि आपुलकीने एकमेकांसोबत राहू लागले. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे नाही, कोणतीही नैतिकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही. या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्याबाबत सावध राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.